हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल चिवईच्या भाजीचं पिठलं. आणि या भाजीला चिवडीची भाजी किंवा चिगडची भाजी, घोडची भाजी अशा नावाने ओळखले जाते. आणि विशेषतः उन्हाळ्यामध्ये ही भाजी खातात, कारण शरीरासाठी ही भाजी थंड असते. आणि मुलं जेव्हा लहान असतात त्यांना ताप वगैरे आला की ती भाजी खाली टाकून मुलांना त्यावरती झोपवतात. पण असे फायदे या भाजीचे भरपूर आहेत. तर बघा, ही आहे चिवईची भाजी. ही मी एका पेपरवरती काढून घेतली. तिला मस्त अशी झटकून घ्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये जी माती असेल ना ती व्यवस्थित अशी निघून येते. हे बघा किती सारी माती आहे. तर आता ही भाजी हातामध्ये पूर्ण घेऊन घेतली. आणि ही पेपर जो आहे ना हा आपल्याला आता साईडला करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला भाजी निवडायची आहे. तर बघा, ही भाजी अशी वेलसारखी असते, म्हणजे एकमेकांमध्ये गुंतलेली असते. तर ज्याची पानं हिरवी आहेत त्याच काड्या आपल्याला इथे वापरायच्या आहेत. आणि काही काड्या ह्या सुकलेल्या असतात किंवा त्यांची पानंही पिवळी असतात. तर अशा पद्धतीने बघा ते काढून घ्यायची. जी मी काडी दाखवली ती कशी सुकलेली होती बघा, तर तशा काड्या आपल्याला सुकलेल्या काढून घ्यायच्या आहेत. आणि मस्त कोवळे जे पानं आहेत अशा पद्धतीच्या त्याला बघा बिया पण आहेत. ह्या बिया पण आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे हे एक प्रकारचे फुलं असतात असे छोटे छोटे, ते काढून घ्यायचे. ते टाकल्यामुळे मग भाजीला चव नाही येत. असे ते मी फुलं वगैरे सर्व असे काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता इथे. आणि मस्त अशी ही भाजी आपल्याला निवडून घ्यायची आहे. आणि आपल्याला हव्या त्या साईजमध्ये कट करायची. लांब पाहिजे असेल तर लांब आणि छोटी पाहिजे असेल तर छोटी. आता मी थोडीशी लांबच ठेवणार आहे, कारण की मी हे नंतर धुवून कट करून घेणार आहे त्यामुळे. तर बघा, अशा पद्धतीने ही भाजी आपल्याला इथे निवडून घ्यायची आहे. आणि ही भाजी एवढी निवडायला मला 10 ते 12 मिनिट लागलेले आहेत. आणि ही भाजी खायला खूप छान लागते, पण बऱ्याच जणांना ही निवडता येत नाही. तर त्यासाठी मी आज तुमच्यासोबत शेअर करते की ही भाजी कशी निवडायची. फुलं वगैरे असले ते काढून घ्यायची, खराब काड्या काढायच्या, पिवळी पाने पण काढून घ्यायची. आणि मग मस्त अशा पद्धतीने ही भाजी आता आपल्याला निवडून घ्यायची आहे. आणि निवडून झाल्यानंतर मी दाखवणार पण तुम्हाला की किती भाजी खराब निघाली आणि किती भाजी चांगली निघाली. तर खराब भाजी मी काही तुम्हाला आज दाखवणार नाही. जेवढी आपली साफ भाजी तयार झालेली आहे स्वच्छ अशी, ती मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि तुम्हाला सांगते की बघा केवढी सारी भाजी आपली इथे निघालेली आहे. आणि ही भाजी उन्हाळ्यामध्ये हमखास खायला पाहिजे. आणि या भाजीचं बघा पिठलं बनतं, भगर बेसन बनतं. तर बघा एवढी ही भाजी निघालेली आहे. मस्त अशी दिसते ना, निवडल्यावरती कळतं ना की निवडली आहे. निवडायच्या आधी कळत नाही, पण निवडल्यावर समजतं आपल्याला. आणि आता ही भाजीसाठी वाटण तयार करायचं आहे. तर इथे जे हिरव्या मिरच्या असतात ना त्या थोड्या लाल झालेल्या आहेत माझ्या, त्या मी इथे वापरणार आहे. आणि 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे जर लाल मिरच्या असतील किंवा पूर्ण हिरव्या मिरच्या असतील तर त्याही चालतील. आणि अशा पद्धतीने हे आपल्याला जाडसर भरड्याची काढून घ्यायची आहे. आणि आता बघा, चिवईची भाजी मी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे. 5 ते 6 पाण्याने धुवायची, कारण त्याच्यामध्ये माती असते ती पूर्णपणे निघाली पाहिजे. आणि सोबतच आपण इथे 2 मोठे कांदे बारीक कट करून असे घेतलेले आहेत. आणि एका प्लेटमध्ये इथे मी बेसन भिजवून घेतलेलं आहे. आधीच भिजवून घ्यायचं, म्हणजे कसं पिठलं जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा त्याच्यामुळे गुठळ्या होत नाहीत. गॅसवरती आता आपण एक कढई ठेवून घेतली, गॅस सुरू करून घेतला. आणि आता कढई तापली आपली व्यवस्थित. त्याच्यामध्ये आता गरजेनुसार तेल टाकायचं. पिठल्यामध्ये थोडंसं तेल मी जास्त टाकते, म्हणजे पिठलं कसं छान लागतं चवीला. तेल गरम झाले, त्याच्यामध्ये मस्त असं जिरं टाकून घेतलं. जिरं छान फुललं, मग आता कट केलेला कांदा टाकून घेतला. आणि तुम्ही इथे कांदा बारीक न कट करता लांब स्लाईसमध्ये कट केला तरी चालेल. आणि मस्तपैकी आता 2 ते 3 मिनटासाठी कांदा आपल्याला मस्तपैकी याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन रंगावरती. आता आपण तयार केली जी चटणी आहे हिरव्या मिरच्यांची लसूण टाकून, ती आता याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. पूर्ण चटणी मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे, कारण पिठलं कसं झणझणीत असलं की मग छान लागतं खायला. आणि मस्तपैकी हे मिक्स करून घ्यायचं. आणि हे पण आता परत आपल्याला मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. चवीनुसार आता याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. आणि अर्धा चम्मच मी इथे हळद पण टाकून घेत आहे. याला आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिठाचं प्रमाण हे कमीच ठेवायचं. आणि आता आपल्याला हे छानपैकी परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला आता थोडीशी धनिया पावडर टाकायची आहे. आणि एकदम थोडासा गरम मसाला टाकायचा आहे. एकदम कमी प्रमाणामध्ये टाकायचा आहे, कारण पिठल्यामध्ये गरम मसाला हा एकदम कमी असतो. व्यवस्थित आता हे परतून झालेलं आहे. आणि याच्यामध्ये आता आपण कट केलेली चिवईची भाजी टाकून घ्यायची आहे. आणि पिठलं असलं ना की भाजीचं थोडं प्रमाण हे कमी ठेवायचं, नाहीतर मग जास्त भाजीच लागेल पिठल्यामध्ये. आणि व्यवस्थित आता हे आपल्याला 3 ते 3.5 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे.
म्हणजेच की भाजीचा कच्चेपणा जाईल एवढं आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे मला हळदचं प्रमाण थोडं कमी वाटलं, त्याच्यामुळे मी थोडीशी याच्यामध्ये हळद टाकून घेतली आणि व्यवस्थित आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. जेव्हा ही भाजी परतवतो ना आपण, छान असा चिवईच्या भाजीचा मस्त असा सुगंध येतो. आणि 1 मिनिटभर आता मी असंच ठेवून घेतलं होतं आणि परत आता याला एकदा मिक्स करून घेते मस्तपैकी. छान असा सुगंध येतो. ही भाजी अशीसुद्धा खायला छान लागते हां, कारण आपण याच्यामध्ये ना हिरव्या मिरच्यांचा ठेचा टाकला आहे, तर आणखीच छान लागते. आणि मस्तपैकी आता हे आपलं परतवून झालेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे. 4 माणसांना पुरेल एवढं बेसन मी इथे बनवत आहे. आणि याच्यामध्ये आता एवढ्या बेसनामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. आणि कंटिन्युअसली आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून बेसनाच्या इथे गुठळ्या होणार नाहीत. गुठळ्या झाल्या तर ते एवढं छान लागत नाही मग खायला, म्हणून हे व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं लगातार. आणि पाण्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही इथे करू शकता. तुम्हाला जर घट्ट पिठलं पाहिजे असेल तर कमी पाणी ठेवायचं, जास्त पातळ पिठलं पाहिजे असेल तर आणखी तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण वाढवून घेऊ शकता. आणि व्यवस्थित आता ही प्रोसेस आपल्याला 7 ते 8 मिनिट करून घ्यायची आहे, जेणेकरून पिठलं छान असं शिजलं पाहिजे. जेव्हा ते छान शिजतं ना तेव्हाच त्याची टेस्ट मस्त अशी येते. म्हणजेच की चिवईच्या भाजीचा सुगंध पण त्याच्यामध्ये उतरला पाहिजे, म्हणजे त्या भाजीची चव त्याच्यामध्ये गेली ना की पिठलं आणखी छान लागतं. मस्तपैकी असं फेटून पण घ्यायचं, गुठळी वगैरे राहिली असेल तर मग त्या निघून जातात. आणि मस्तपैकी आता हे मिक्स करून झालेलं आहे, इथे तुम्ही बघू शकताय. तरी पण आता आपल्याला याला उकडी आणून घ्यायची आहे. मस्त असं छान गचका फुटला पाहिजे बेसनला. आणि याच्यामध्ये मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकायची. कोथिंबीरचा वापर केल्यामुळे पण छान लागतं हा पिठलं खायला. आणि मिक्स करून घेतलं मस्तपैकी आता हे व्यवस्थित. आणि बेसनाला असा गचका फुटला ना की समजून जायचं आपलं बेसन इथे शिजलेलं आहे. मस्तपैकी बेसन बघा आता कसं उडतं आहे, त्याच्यामुळे समजून जायचं की आपलं बेसन इथे शिजलेलं आहे व्यवस्थित. तर आपलं हे जे चिवईच्या भाजीचं बेसन आहे ना ते तयार झालेलं आहे. अगदी 7 ते 8 मिनटामध्ये हे पिठलं तयार होतं. उन्हाळ्यामध्ये तशाही भाज्या नसतात, तर मग अशा पद्धतीने तुम्ही चिवईच्या भाजीचं पिठलं बनवून खाऊ शकता. वरून मस्त अशी कोथिंबीर टाकून घेतली. छान असं तयार झालेलं आहे आपलं चिवईच्या भाजीचं पिठलं. कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा, किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीने पिठलं बनवतात तेही कमेंट करून सांगा मला. आणि आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा. आणि चला तर मग आपण परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.